मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत येणार का या प्रश्नाची चर्चा सुरू असतानाच तिकडे राऊतांनी या संदर्भात थेट लेटर बॉम्ब टाकला। हर्षवर्धन सपकाळांची तक्रार करत राऊतांनी काँग्रेस हायकमांडला एक पत्र पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमधील धुसफूस आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। याबद्दल हर्षवर्धन सपकाळांना विचारलं असता ते म्हणाले, दिवाळीमध्ये राऊतांची भेट घेईन। राऊतांनी सपकाळांविरोधात पत्र लिहिण्याची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात। संजय राऊतांचा थेट दिल्लीत लेटर बॉम्ब। राऊतांनी केली हर्षवर्धन सपकाळांविरोधात तक्रार। राज ठाकरेंवरून काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेचं बिनसलं। दिवस पहिला 14 ऑक्टोबर। निवडणूक आयोगाच्या भेटीला पोहोचले उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शशिकांत शिंदे, सपाचे आमदार रईस शेख, मिलिंद नार्वेकर, संदीप देशपांडे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल देसाई, अनिल परब, शेकापचे जयंत पाटील, माकपचे प्रकाश रेड्डी। दिवस दुसरा 15 ऑक्टोबर। निवडणूक आयोगाच्या भेटीला पोहोचले उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अरविंद सामंत, अमित ठाकरे। विरोधी पक्षांचे प्रमुख नेते निवडणूक आयोगाच्या भेटीला गेलेले असताना एका प्रमुख पक्षाचा एक चेहरा मात्र यामध्ये मिसिंग होता। तो चेहरा म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। खरं तर पहिल्या दिवशी जे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार होतं त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळांचं नाव होतं। मात्र सपकाळ काही गेले नाहीत। राज ठाकरेंना मविया बरोबर घ्यायला सपकाळ यांचा विरोध असल्यानं सपकाळ गेले नाहीत अशी चर्चा तेव्हापासून सुरू झाली। काँग्रेसला सोबत घेण्याची मनसेची इच्छा आहे असं म्हणणाऱ्या राऊतांनी नंतर यूटर्न घेतला आणि आपण असं बोललो नाही असा मेसेज राज ठाकरेंना पाठवला। आता राऊतांनी आणखी एक लेटर बॉम्ब थेट दिल्लीत फोडला। तो म्हणजे राऊतांनी हर्षवर्धन सपकाळांविरोधात काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे। राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घ्यायला हर्षवर्धन सपकाळांचा विरोध आहे। राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असंही सपकाळ यांनी म्हटलं होतं। हर्षवर्धन सपकाळांच्या याच भूमिकेवरून राऊतांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचं कळतंय। मात्र संजय राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठीही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। राऊतांनी थेट दिल्लीत पत्र पाठवल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे। राज ठाकरेंना मवियात घेण्याचं काय ठरलंय आणि निवडणूक आयोगाच्या भेटीला का गेला नाहीत असे दोन्ही प्रश्न आम्ही सपकाळांना विचारले। नाही, ह्या मनसे सोबत घेण्याचा किंवा इतर पक्ष सोबत घेण्याच्या अनुषंगानं हे शिष्टमंडळ नव्हतं। हे स्पेसिफिकली शिष्टमंडळ कशासाठी होतं की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता। आणि त्या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसरला भेटलेले आहेत। त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं। त्या संदर्भामध्ये 13 तारखेला या एकंदरीत या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं रमेश चेन्नीथलाजी हे देखील मुंबईत होते। त्या दिवशी आमची पॉलिटिकल अफेअर्स कमिटी ची सभा टिळक भवन या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर दस्तरखुद चेन्नीथलाजींनीच पत्रकार परिषदही घेतली होती आणि त्यामध्ये मला दिल्लीला राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत बैठक असल्यामुळे मी दिल्लीला जात असल्याचंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि पक्षाचे AICC प्रभारींनी आमच्या पक्षाच्या वतीनं कोण राहणार आणि राहुलजींचा हा एकंदरीत मुद्दा आहे आणि त्यामध्ये आम्ही सहभागी होणारच ही भूमिका मांडली होती। त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडून यामध्ये काही असं हे झालं ते झालं अशा प्रकारचा कुठलाही भाग नाही। संजय राऊतांच्या लेटर बॉम्ब बद्दल हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, दिवाळीनिमित्त राऊतांची भेट घेईन। संजय राऊत साहेब जे आहेत ते इंडिया अलायन्सचे आणि महाविकास आघाडीचे एक महत्त्वपूर्ण नेते आहेत। त्यांच्याशी यापूर्वी देखील संवाद झाला, पुढे देखील त्यांच्याशी संवाद करत असताना मला आनंदच होईल आणि अशा प्रकारचा कुठलाही त्यांच्या संदर्भात न बोलण्याचा किंवा अडथळा असण्याचा काही हे प्रश्न नाही। जरूर त्यांच्याशी मी दिवाळीच्या शुभेच्छा या देण्याकरताही मी त्यांना फोन करेल आणि यथावकाश मी त्यांच्या भेटीला देखील देईल।
संजय राऊतांच्या दिल्लीतल्या लेटर बॉम्बमुळे महाविकास आघाडीतली धुसफूस समोर आली आहे। त्यावर भाजपनं निशाणा साधला। हे काय आपसात राहणार आहे सोबत, आणि मला वाटते राजसाहेब एकदा कंटाळतील त्यात। राजसाहेब अशा हे जे आहे ना नौटंकी लोक महाविकास आघाडीचे, तिकडे त्यांचे अध्यक्ष काय बोलतात, तिकडे सकाळचे 9 वाजता काय बोलतात, त्याच्यातनं एक दिवस राजसाहेबच कंटाळणार आहे। राजसाहेब अशा लोकांसोबत राहूच शकत नाही, राहिले तरी यांना ते वटणीवर आणतील। राजसाहेब जर समजा महाविकास आघाडीत समजा गेले सर्वांना वटणीवर आणतील। हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यापासून काँग्रेसचे बरेचसे वरिष्ठ नेते सपकाळांवर नाराज आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रणनीती आखण्यात कसे अपयशी ठरतात या संदर्भातल्या तक्रारीही काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस हायकमांडकडे केल्या होत्या। त्यामुळे राज ठाकरेंना सपकाळांचा असलेला विरोध एवढंच राऊतांच्या दिल्लीतल्या लेटर बॉम्ब मागे कारण आहे की राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधलाय याचीही चर्चा आहे। जुई जाधवसह रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली।